फ्रेंड्स, मी निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करत होतो. या आधीच्या भागामध्ये आपण इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केले. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे. आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन अर्थात OCM याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. फ्रेंड्स, इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये जसं प्रश्न क्रमांक OCMमध्ये प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो पूर्ण तुम्हाला करायचा, जो तुमच्या स्वाध्यायामध्ये आहे. त्यानंतर मी प्रश्न क्रमांक 4 तिथून पुढेचे प्रश्न जे आहे इम्पॉर्टंट ते तुम्हाला देणार आहे. पण याही अगोदर सांगते की जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले आहे ते जवळजवळ 5 ते 6 वर्षामध्ये जे परीक्षेत विचारलेले क्वेश्चन आहेत ते आहे आणि ते येऊ शकतात. ते रिपीट होत असतात. त्यामुळे हे जे क्वेश्चन आहेत ते आधी करा, त्यानंतर जे तुमचे स्वाध्यायामधले क्वेश्चन आहेत ते सुद्धा करा. यामध्ये जे नाही आहे, जे तुमच्या स्वाध्यायामध्ये आहे ते सुद्धा करा. अशा पद्धतीने तुमचं कंप्लीट स्टडी होईल. तुम्ही यावरच डिपेंड राहू नका, तर संपूर्ण स्टडी जो आहे तो करा. पण हे या इम्पॉर्टंट क्वेश्चनमुळे तुमची जसं आता 5 पैकी 3 आहे, तर तुम्हाला यातले 3 क्वेश्चन नक्की मिळणार. सो आजच्या भागामध्ये मी फक्त प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे तोच डिस्कस करणार आहे. कारण सगळे क्वेश्चन घेतले की तुमचे कमेंट्स येतात, मॅडम डोक्याच्या वरून चालला. सो प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 घेते. याची PDF मी माझ्या निशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर बघूया वाणिज्य संघटन व्यवस्थापन. जे स्टुडंट चॅनलवर नवीन आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासात मदत मिळेल. सो वळूया आजच्या टॉपिककडे. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 4 पैकी 3 म्हणजे 4 प्रश्न आहेत, त्याच्यातले कोणते 3 जे तुम्हाला येते, चांगल्या प्रकारे येते, आधी डिसाईड करायचं, त्यानंतरच सोडवायचं. तर ते 3 आहे, सोडवायचे आहे. 4 मार्क्स प्रत्येकावर आहे. अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा. एकूण 12 मार्क्ससाठी येतो. खूप इझी राहते. हेच क्वेश्चन जे आहे ते रिपीट होत असतात. बघा, संघटन व निर्देशन यामध्ये फरक स्पष्ट करा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नियोजन व संघटन, नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन. या ठिकाणी नियोजन व नियंत्रण याला मी टिक केला आहे. हा क्वेश्चन जो आहे जे मी टिक केला आहे, हा क्वेश्चन हे जे क्वेश्चन आहे ते 2021, 22 आणि 23मध्ये विचारले गेलेले आहे. रिसेंटली विचारले गेले आहे, म्हणून मी तिथे राईट क्लिक केलं. नियोजन व नियंत्रण, तुम्ही या PDFची जे आहे स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा मी पूर्णच्या पूर्ण PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सो नियोजन व नियंत्रण. त्यानंतर संघटन व कर्मचारी व्यवस्थापन, संघटन व समन्वय भरपूरदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. कर्मचारी व्यवस्थापन व नियंत्रण किंवा कर्मचारी व्यवस्थापन व निर्देशन असा सुद्धा फरक जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर समन्वय व नियंत्रण, मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक किंवा मध्यवर्ती बँक आणि व्यावसायिक बँक असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे व्यापारिक बँक किंवा व्यावसायिक बँक म्हणून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बचत खाते आणि चालू खाते, चालू खाते आणि मुदत ठेव खाते, करदेय गोदामी व करदत्त गोदामी, बचत खाते व मुदत ठेव खाते, अग्निविमा व सागरी विमा, जीवन विमा व सागरी विमा, जीवन विमा व सागरी विमा. त्यानंतर जीवन विमा आणि अग्निविमा किंवा जीवन विमा, त्याला आयुर्विमा सुद्धा म्हणतात. आयुर्विमा सुद्धा म्हणतात. तो आयुर्विमा आणि अग्निविमा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर परंपरागत व्यवसाय व ई व्यवसाय, ई व्यवसाय व ई वाणिज्य, BPO व KPO किंवा BPO व LPO असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जिल्हा आयोग आणि राज्य आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग. त्यानंतर बघा, अगदी फरक स्पष्ट करामध्ये जवळपास 24च क्वेश्चन मी दिले आहे. सो तुम्हाला लोड येणार नाही अभ्यास करताना. विपणन आणि विक्री आणि रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यापैकी 3 पैकी 2 जे आहे ते तुम्हाला सोडवायचे. एकूण 8 मार्कासाठी हा प्रश्न राहणार. खालील किंवा पुढील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. हा क्वेश्चन जो आहे तो 100% येतो. हेनरी फ्युएल यांच्या
व्यवस्थापनाची कोणतीही 5 तत्वे स्पष्ट करा. त्यानंतर नियोजनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. संघटनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. निर्देशनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. समन्वयाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे लिहा. ओके. उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाचे कार्य स्पष्ट करा. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा मी PDF देणार. त्यानंतर ठेवीचे कोणतेही 4 प्रकार सांगा. आयुर्विम्याचे कोणतेही 4 प्रकार सांगा. व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. बाह्य सेवा म्हणजेच काय, योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. BPO म्हणजेच काय आणि सविस्तर स्पष्ट करा. KPO म्हणजे काय, सविस्तर स्पष्ट करा. LPO म्हणजे काय, सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर सामाजिक जबाबदारीची गरज सांगा. ग्राहकांप्रती असणाऱ्या कोणत्याही 4 जबाबदाऱ्या सांगा. शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा. ग्राहकांचे कोणतेही 4 अधिकार सांगा. ग्राहक संरक्षणात अशासकीय संस्थांची भूमिका स्पष्ट करा. विपणनाचे समाजासाठी असणारे महत्त्व लिहा. वस्तू विपणन मिश्रचे 4 P मीन्स 4 P's स्पष्ट करा. सेवा विपणन मिश्रातील 3 P's स्पष्ट करा. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची कोणतीही 4 कृती स्पष्ट करा. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीविषयी कोणत्याही 4 कृती स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.